माझं नाव डॉक्टर अजय वसंत रोटे. मी कमलनयन बजाज रुग्णालयाचा वैद्यकीय संचालक आहे आणि बजाज पल्स या आरोग्य प्रशिक्षण कार्यक्रमाच्या पुढच्या भागात स्वागत करताना मला अत्यंत आनंद होत आहे. आज आपल्यासोबत आहेत कमलनयन बजाज रुग्णालयामध्ये पूर्णवेळ कार्यरत असणाऱ्या कान नाक घसा तज्ज्ञ डॉक्टर गिरिजा जालनापूरकर. नमस्कार मॅडम, आपलं स्वागत आहे आजच्या कार्यक्रमामध्ये. मॅडम MSENT आहेत, त्यांचं कान नाक घसा या विषयामध्ये स्पेशल प्रशिक्षण झालेलं आहे विशेष, आणि त्यांनी मागच्या काही वर्षांपासून त्या या प्रोफेशनमध्ये आहेत. बरंच त्यांनी एक्सपर्टाईज साध्य केलेलं आहे आणि कमलनयन बजाज रुग्णालयामध्ये सर्व पूर्ण वेळ म्हणून त्या आपल्याकडे रुजू झालेल्या आहेत. कान नाक घसाच्या संदर्भात काही मोजक्या पण अत्यंत महत्त्वाच्या गोष्टींबद्दल आपण आज मॅडमकडनं जाणून घेणार आहोत. डॉक्टर गिरिजा, मला आधी हे सांगा, आमच्या प्रेक्षकांना हे जाणून घ्यायला आवडेल की कान नाक घशा संदर्भात अशी कुठली लक्षणं आहेत ज्याच्याकडे आपण अजिबात दुर्लक्ष करतात कामा नये. कानाच्या बाबतीत सांगायचं झालं तर कानातनं पू येणे, पाणी येणे, कानातनं कधी कधी रक्त येतं, कान दुखतो, कानाला ऐकायला कमी येतं. नाकाच्या बाबतीमध्ये नाक सतत बंद होणं, श्वास घ्यायला त्रास होणं किंवा घसा खूप वेळ दुखणं, 2 आठवड्यांपेक्षा जास्त आवाज बसणं, चक्कर येणं, ह्या सगळ्या जर गोष्टी असतील तर ह्या गोष्टींकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. यावर वेळेवर निदान झालं पाहिजे आणि उपचार झाले पाहिजे, तर मग प्रभावी उपचारही करता येतात. तुम्ही खूप महत्त्वाचं सांगितलं की बरेचदा अशा प्रकारची काही लक्षणं असतील तर ते दुर्लक्षित केल्या जातात किंवा त्याला तेवढं गांभीर्याने घेतलं जात नाही आणि मग त्याच्यापासून काहीतरी गंभीर गोष्टींची उत्पत्ती होते. मला सांगा मॅडम, आपण सांगितलं की आता हे सगळी लक्षणं असू शकतात, त्याच्यापासून गंभीर प्रॉब्लेम येऊ शकतात, तर या सगळ्यांच्या निदान आणि उपचार यासाठी कमलनयन बजाज रुग्णालयामध्ये काय सुविधा उपलब्ध आहेत? आपल्या कमलनयन बजाज रुग्णालयामध्ये या सगळ्यांवर अचूक निदान आणि उपचार करण्यासाठी अत्यंत अत्याधुनिक सुविधा आहेत. जसं की नाकासाठी एंडोस्कोपी, कानाची मायक्रोस्कोपीद्वारे शस्त्रक्रिया, घशासाठी व्हिडिओ लॅरिंगोस्कोपी असते, सायनस सर्जरी जी आहे जी एंडोस्कोपीद्वारे होते, किंवा थायरॉइड आणि लाळग्रंथीच्या शस्त्रक्रियाही आपण करतो, आणि श्रवण तपासणी ज्याला आम्ही ऑडिओमेट्री म्हणतो आमच्या भाषेमध्ये, किंवा चक्कर येण्याचं अचूक निदान आणि उपचार, या सगळ्या गोष्टी आमच्या हॉस्पिटलमध्ये होतात. आणखीन एक, नवीन जन्मलेल्या बालकांची श्रवण तपासणी पण आपण करतो आपल्या हॉस्पिटलमध्ये. बरेचदा काय होतं की नवजात बालकांना जन्मतः श्रवण दोष असतो, तो लक्षात येत नाही, तर ती सुविधा पण कमलनयन बजाज रुग्णालयामध्ये, आणि कदाचित फार कमी ठिकाणी सुविधा उपलब्ध असते, तर कमलनयन बजाज त्यापैकी एखादं रुग्णालय असं आहे की जिथे या सगळ्या सुविधा उपलब्ध आहेत. बरेचदा या कान नाक घसा संदर्भातल्या रुग्णांचे बरेचदा असे प्रश्न असतात मॅडम की ऑपरेशन सांगितलेलं आहे, खास करून नाकाचं हाड वाढलं आणि ऑपरेशन सांगितलं, किंवा अशा प्रकारचं सायनसचं काही झालं तर ऑपरेशन, तर अशा वेळेस ऑपरेशन करणं खरंच केव्हा गरजेचं असतं सायनसच्या याच्यामध्ये? प्रत्येक सायनसच्या पेशंटला ऑपरेशन लागतंच असं नाही, किंवा प्रत्येक ज्या माणसाचं हाड वाकडं आहे त्याला ऑपरेशन लागतंच असं नाही. मोस्ट ऑफ द रुग्ण हे औषधोपचारांवर बरे होऊन जातात, पण काही जणांमध्ये औषधोपचारांचा उपयोग होत नाही, जसं की कायम सायनसचं इन्फेक्शन राहणं, नाकामध्ये सर्दीच्या गाठी वाढणं, ज्याला आम्ही आमच्या भाषेमध्ये पॉलिप्स असं म्हणतो. त्यामुळे काय होतं, कधी कधी श्वास घ्यायला पण अडथळा निर्माण होऊ शकतो किंवा वास येत नाही एखाद्या वेळेस. तर अशा परिस्थितीमध्ये आम्ही नाकाची सायनस सर्जरी जी की एंडोस्कोपीद्वारे होते, म्हणजे विशेष म्हणजे या सर्जरीचं की कोणतीही चीरफाड न करता ही सर्जरी केली जाते. ते फार महत्त्वाचं सांगितलं तुम्ही. ते नेझल एंडोस्कोपी असल्यामुळे त्यात कुठं ऑपरेशन, कट किंवा टिपिकली काही कट करावं लागत नाही, त्याच्यामुळे सहजपणे ते होऊन जाऊ शकतं आणि ती सुविधा आणि तज्ज्ञ डॉक्टर दोन्ही आपल्याकडे आहेत. डॉक्टर गिरिजा, मला असं विचारायचं आहे की आजकाल कर्णबधीर किंवा ऐकण्याची क्षमता कमी होण्याच्या कंप्लेंट्स खूप कॉमन आहेत. तर बाहेर पण गोंगाट खूप आहे, त्याच्यानंतर ओव्हरऑल ज्याला आपण नॉईज पोल्युशन म्हणतो त्याचं प्रमाण खूप जास्त आहे. तसंच कमलनयन बजाज रुग्णालयाचं बहुसंख्य मोठ्या इंडस्ट्रीज आणि कॉर्पोरेटशी टायअप आहे. तर इंडस्ट्रीजमध्ये पण बरेचदा मोठ्या आवाजाची समस्या, नॉईजची समस्या, गोंगाट ज्याला आपण म्हणू मराठीमध्ये, त्याची खूप प्रामुख्याने जाणवते. तर या संदर्भामध्ये आपल्याला काय सांगता येईल की म्हणजे कर्णबधीर होण्यापासून वाचण्यासाठी काय करायला पाहिजे, किंवा ते जर झालं तर त्याला आपण काय करू शकतो? ऐकू कमी येण्याची खूप कारणं आहेत, ज्याच्यामधलं कॉमन की आपलं वाढतं वय, ज्याला आम्ही प्रेस्बायक्युसिस म्हणतो, किंवा काही लोकांना जन्मतःच ऐकायला कमी असतं, किंवा एखाद्या मोठ्या आजाराचा परिणाम म्हणून संसर्ग त्याचा म्हणून ऐकायला कमी येतं. तर अशा गोष्टींवर जर योग्य वेळी उपचार झाले तर औषधांमार्फत किंवा शस्त्रक्रियेमार्फत आपण इलाज करू शकतो. कान नाक घसा कमलनयन बजाजच्या विभागातर्फे
आपल्या प्रेक्षकांना आपण काय संदेश देऊ इच्छितात? कान, नाक आणि घसा हे आपल्या दैनंदिन जीवनातले अत्यंत महत्त्वाचे अवयव आहेत. नाक आणि कान तर ज्ञानेंद्रियांपैकीच 2 आहेत. तर ह्याच्या जर काही वारंवार समस्या असतील तुम्हाला आणि ज्या दीर्घकाळ टिकून राहिल्यात, तर त्याच्यासाठी तुम्ही स्वतःहून औषधं घेऊ नका. तुम्ही योग्य डॉक्टरांना म्हणजे ENT डॉक्टरांना कन्सल्ट करा आणि अचूक उपचार घ्या. डॉक्टर गिरिजा मॅडम आज आपल्या कार्यक्रमामध्ये आल्या आणि त्यांनी अत्यंत मोलाचं मार्गदर्शन आपल्याला केलं. तर ज्या कुठल्या प्रेक्षकांना किंवा त्यांच्या कुठल्या परिचितांना, नातेवाईकांना कान, नाक, घसा या संदर्भात कुठल्याही समस्या भेडसावत असतील तर कृपया कमलनयन बजाज रुग्णालयामध्ये डॉक्टर गिरिजा यांना संपर्क करावा. धन्यवाद मॅडम, आज आपण इथे आलात. थँक्यू.